मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, फोर व्हीलर आणि बाईक ज्यांच्या रस्त्यामध्ये पार्क केलेले आहेत, मुख्य प्रवेशद्वार जो आहे ते तिथून काढायचे आहेत. बाईक आणि फोर व्हीलर जो प्रवेशद्वार आहे तिथे लावलेले आहेत, त्या नम्र विनंती असेल आपण तिथून त्या गाड्या हटवायच्या आहेत. कारण की काही क्षणातच भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड अध्यक्ष निलेशजी गुरव साहेब यांचं शुभागमन होत आहे. आपण तिथून गाड्या काढायच्या आहेत. फर्स्ट एडची सुविधा करायची आहे पिंपळनेर टीम संघासाठी. हर्षल पाटील या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. 12वा खेळाडू आलेला नाहीये पिंपलघर, लक्षात घ्या. ठीक आहे, चला कंटिन्यू करायचं आपण. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा आपण पाहतोय नव्याने पॉवर प्लेचा चेंडू टाकत आहे. पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. केतन केने याच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने सुरुवात झाली आहे गुरसे टीम संघाची. हे पाहू शकता रिप्ले मध्ये, अगदी डायरेक्टली बाउंड्री लाईनला हा चेंडू स्पर्श झाला होता, म्हणून पंचांनी घोषित केलं षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल का गोलंदाज पाहूया आपण. ऑफस्टिकचा चेंडू, अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह. मात्र शत्रुरक्षक आहे, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न तिथे आणि नक्कीच एक धाव पूर्ण केली जात आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात गोरसी ए टीम संघाची पाहायला मिळत आहे. भावेश गोलंदाजी करत आहे. पुढचा चेंडू भावेश, सिद्धार्थ आहे स्ट्रायकिंग वर. मोठा फटका खेळायचं होतं, मात्र व्यवस्थित त्या बॅटवर आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, त्याचं कारण हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 7 धावा स्थिर आहे. भावेश ज्युनियर गोलंदाजी करत आहे. ज्युनियर आणि सिनियर जेव्हा नाव ऐकतो आपण तेव्हा प्रत्येक संघामध्ये 2 भावेश असतात. त्याच्यामध्ये एक भावेश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आहे, चांगली ॲक्शन आहे गोलंदाजाकडे, तेवढाच चांगला पेस आहे आणि कटर देखील आहे. पुढचा चेंडू ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये. लेगस्टम्पच्या बाहेरून चेंडू चाललाय. पंचांकडून वाईटचा इशारा. पंच राजेंद्र पाटील सर आमच्याकडे बोलतात. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 8 धावा धावफलकावर 8. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. चांगली सुरुवात गोरसी ए टीम संघाची पाहायला मिळते. थोड्याच वेळात सन्माननीय निलेशजी गुरुनाथ गुरव साहेब इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरिता काही क्षणात त्यांचं इथे आगमन होणार आहे. भावेश पुन्हा एकदा सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट. झिरो 8-29 जी गाडी आहे ती तिथून काढायची आपण. रिक्षा आहे मला तरी वाटतं. चला आमचे रिक्षावाले, आपण ती रिक्षा काढून घ्यायची आहे. आणि शाहीन गाडी आहे 44-48, ती देखील काढायची आपण. थोडस दबाव गोलंदाजावर. बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय. सज्ज होत आहे पुन्हा एकदा सिद्धार्थ. मोठा फटका खेळायचा होता, दांडी गोल केली आहे. पहिला विकेट इथे मिळालाय टीम पिंपलगड संघाला. सिद्धार्थ डगआउट. धावसंख्या झाली धावफलकावर 9 धावा.
नक्कीच यानंतर होणारा सामना एक बिग मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण तयारीत राहायचं. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि वीर तानाजी दापोडे बी टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. खारबाव आणि दापोडे बी चांगली मॅच आहे. यानंतर विकेट नंतर थोडंसं गोलंदाज सोबत चर्चा करताना मात्र चर्चा थोडी कमी करा आपण. वेळ फार कमी राहिलाय आज. मेगा फायनल डे. वेळ फार कमी राहिली आहे आपल्याकडे. नवीन फलंदाज पवन म्हात्रे, गोरसईचा पवन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये हार्ट ऑफ गोरसई हरीश केनेचं येणं बाकी आहे. पंकज भुईरचं येणं बाकी आहे. दोन अनुभवी खेळाडू टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांची काही क्षणातच इथे उपस्थिती होणार आहे. निलेश गुरुसाहेब, मयूर पाटील पुन्हा एकदा जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुनील पवार, मयूर पाटील साहेब आलेले आहेत या व्यासपीठावर. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून चाललाय. क्लासिकल ड्राईव्ह आहे. चेंडू कव्हर एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये. शतरक्षक वेगाने चेंडू मागे. तिसरं धाव इथं पूर्ण करते पवन. पवनला माहिती आहे चौकार येणार नाहीये तर धावा पूर्ण करणं फार महत्वाचं. 3 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. सिंगलला टेबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतो गोरसे टीम. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. सन्माननीय गिरीश पाटील आपण पाहतोय कालपासून या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर बाबूरावजी केने, आमचे ज्येष्ठ नागरिक गोरसई, त्याचबरोबर मुरलीधर केने साहेब आपण पाहतायत. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क नाही आहे. एक धाव सिंगल येते. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 13 धावा. एक चांगली सुरुवात आहे गोरसी ए टीम संघाची पाहतोय आपण. येणारे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं इथे घेण्यात आलेले आहेत. पिंपलगड टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा मी आवाज देईल की आपण एकत्र होऊ नका, टीम मीटिंग करू नका, आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. काही क्षणातच पाहुण्यांचं शुभ आगमन. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता, आशीर्वाद देण्याकरिता निलेशजी गुरुसाहेब येत आहेत. फार मोठी त्यांची स्पर्धा असते. डीडी स्पोर्ट बिनार या ऐतिहासिक मैदानावर सावंदे स्पोर्ट्स सावंदे आयोजित उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. त्याचबरोबर आमचे सर्व सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाचे सर्व खेळाडू सदस्य त्यांनी एकत्र जमा व्हायचे. भावेश आलाय. भावेश सिनियर षटक क्रमांक 2, एक अनुभवी खेळाडू आहे पिंपलगड टीम संघाचा आपण पाहतोय. भावेश समोर बॅटर सज्ज आहे केतन केने. 5 मिनिटं झालेली आहेत. लक्षात घ्या वेळ 15 मिनिटाचा 3 षटकांसाठी. हॅप ट्रॅकर फायदा घेता आला नाहीये. लेग स्टंप सोडून चाललाय. एक वाईट धाव एक्स्ट्रा मिळेल इथे गोरसे टीम संघाला. मात्र पुन्हा असा चेंडू मिळणार नाहीये. ओके ते ना लॉलीपॉप चेंडू होता. धाव संख्येत 14 धावा धावफलकावर 14. दुपारच्या भोजनाचा स्वाद घेताना आमचे पंच आणि समालोचक. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा आपण पाहतोय हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं. व्हाईट ऑफ लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये चेंडूला फील केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आला होता, कलेक्ट करू शकले नाहीये आणि त्याचं कारण इथे पाहतो आपण 2 धावा गोरसे टीम पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली आहे धावफलकावर 16 धावा 16. फिल्डिंग चांगली झाली होती, थ्रो चांगला झाला होता, म्हणजे लेट कलेक्ट मिस जज तिथे पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे भावेश सिनियर. काल मानकुली संघाची देखील ब्लॅक कलरची ड्रेसिंग होती आणि आज पिंपलगड संघाची ब्लॅक कलरची
ड्रेसिंग पाहायला मिळते. मात्र मागच्या 3 वर्षापासून व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशन आहे गुरसई ए टीम संघाचं. मात्र खराब चेंडू पुन्हा एकदा व्हाईट सिग्नल अंबर आतिश पाटील यांच्या माध्यमातून व्हाईटचा हा इशारा येतोय. आमच्यासोबत मुनीश आमच्यासोबत जोडलेले आहेत. मुनीश म्हात्रे डीजे अँड डेकोरेशन दुनियातील मोठा नाव. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. मानकोली फायनल मध्ये क्वालिफाय झाली. आज कोणता संघ फायनल मध्ये क्वालिफाय पाहणार आपण? भावेश. विकेट घ्यावा लागेल. थोडंसं दबाव घोडसई संघावर देखील वाढवावा लागेल. लोअर फुलटॉस फायदा घेता आला नाहीये. प्रॉपर कनेक्शन झाला नव्हतं आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज भावेशला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी आहे. शांत क्रिकेट गुरसई संघाचं. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहे फलंदाज केतन केने. पवनने एकच चेंडू खेळला होता. 3 धावा पूर्ण केल्या होत्या. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय. गॅप आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने स्क्वेअर लेगचा पोहोचतोय डीप मध्ये आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. त्याचा वापर इथे सध्या गुरसई टीम संघाच्या माध्यमातून शांत क्रिकेट 18 धावा धावफलकावर. ज्ञानेश्वर मुकादम सर त्याचबरोबर संपूर्ण गुरसईकर सध्या यूट्यूबशी जोडलेले आहेत. निलेश कांबळे त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत गुरसई टीम संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह करताना आपण पाहतोय. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. मुकेश केने नील कांबळे यूट्यूबशी जोडलेले आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सध्या तरी ऑल इज वेल आहे घोडसई टीम संघासाठी. अजून एक मोठा फटका. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. धावसंख्या 25 धावा 25 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 25 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम घोडसई ए. फार मोठे मोठे सितारे घोडसई गावातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात या संपूर्ण महाराष्ट्रभर. यानंतर हार्ट ऑफ घोडसई हरीश केनेचं येणं बाकी आहे. भावेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये आणि आता रनआउटची संधी आहे. पवनला अजून एक संधी मिळाली. आता काय घडलं पाहूया आपण. आणि आता पवनला परतीचा प्रवास करावा लागेल. अगोदरच ट्राय केला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या. लेट जजमेंट पाहायला मिळाला इथे घोडसई टीम संघाचं. पवन याच्या माध्यमातून फक्त 1च धाव मिळेल आता आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल पवन मात्रेला. कॉलिंग महत्वाचं होतं तिथे. कॉलिंग झाली होती पहिल्या 2 धाव्यांसाठी. मात्र तिथे 1च धाव घेतली आणि नंतर ओव्हर थ्रो झाला. त्याच्यावर कुठेतरी भुगतान करताना टीम घोडसई टीम. पाणी चाललंय मैदानाच्या आतमध्ये आणि न्यू बॅटर कोण विसरणार या खेळाडूला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने आणि मैदानाच्या आतमध्ये चालले क्रमांक 4 वर पंकज भोईर मैदानाच्या आतमध्ये. काही क्षणातच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता निलेजी गुरु साहेब उपस्थित होत आहेत. मात्र दुपारच्या भोजनानंतर विश्वास पाटील या व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सकाळपासून आपण पाहतोय म्हणजेच कालपासून वैभव भाऊ आपल्या सोबत आहेत या व्यासपीठावर चर्चा करताना मुरलीधर केने साहेबांशी. स्पर्धा ठेवणं तिला यशस्वीरित्या पूर्ण करणं सर्व क्रेडिट जो आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाला खास करून वैभव पाटील भाऊंना आपण देत आहोत. कारण की प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. लगेचच आपल्या सर्व सदस्यांना एकत्र जमा केलं भाऊंनी आणि त्यांच्या रॉयल एंट्रीसाठी ते नक्कीच आवर्जून वाट पाहत आहे संपूर्ण सावंदे स्पोर्ट्स सावंदे. इथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज कपिल आलाय. पाहूया कपिल कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय.
मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल पंकज भोईर. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे. लगेच सुरुवात केली आहे. क्रॉस बॅटने खेळलं, मिड विकेटवरून शतरक्षक पोहोचले. डीपमधून एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरं धाव घेता येणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, फक्त एकच धाव. धावा 27 धावा धावबलकावर. षटक क्रमांक 3 कपिल गोलंदाजी करताना राईट ऑफ ओव्हर द विकेटने. केतन केने 2 षटकाराच्या मदतीने खेळते खेळपट्टीवर. मोठा फटका खेळायचा होता. आता ऑफ स्टीमच्या बाहेर चेंडू चालले आणि पंच आमच्याकडे बोलतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 28 धावा 28. चांगला प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये गोडसे टीम संघाचा की या 40च्या वरती धावा न्यायचे आहेत त्यांना. सोपं नाहीये, मात्र इथे धाव देखील घेतली जात नाहीये. आणि आता पहा विकेट मिळतोय. फलंदाज केतन केने बॅक टू डग आउट. अजून एक धक्का गोडसे टीम संघाला. यानंतर अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि वीर तानाजी दापोडे बी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. थोडंसं लॉटमध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे. या मॅचचा विजेता संघ आणि पिंपलनेर आपण तयारीत राहायचं आहे. न्यू एकविरा पिंपलनेर टीमच्या कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी हरीश केने न्यू मॅन याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. निखिल सोनावणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे. मात्र पहिला चेंडू खेळत असताना डॉट केला गेला आहे. हरीश केने हार्ट ऑफ गोडसई. क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे हरीश केने याचं. गोडसई टीम हरीश केनेच्या नावाने ओळखली जाणारी सर्वप्रथम. त्यानंतर अनेक खेळाडू आले. फार जुना खेळाडू आहे हरीश केने. मोठा फटका खेळला आणि उडवलं चेंडूला समोर आणि चेंडू त्याला सीमा रेखा पार. षटकार. कल्पेश पाटील प्रयत्न केला होता ऐवा झेलसाठी, मात्र बक्षीस नाहीये. कल्पेश पाटील तुझे प्रयत्न अपुरे राहिले तिथे. मात्र सुरुवात झाली मैदानाच्या छतमधून हरीश केनेची बॅटिंगची. षटकाराने आगाज केले आपल्या डावाला. धावा झालेल्या आहे धावफलकावर आता 34 धावा. एक चांगली धावसंख्या आहे. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातील. सर्व आतुरतेने आमचे सावंदेस्पट सावंदे टीम संघ वाट पाहताना पाहुण्यांची. खूप मोठी हस्ती आहे या भिवंडीची, इसीलिए तो सबके दिल में बसती है. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो घेण्यात आलेला आहे गोडसे टीम संघाच्या माध्यमातून. आमचे पंच देवीदास पाटील सर पाहतायत. तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय नक्कीच पोहोचू. सॉफ्ट सिग्नल जो आहे फेअर डिलिव्हरी, मात्र गोडसे संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया काय निर्णय देत आहेत आमचे तिसरे पंच. स्लो मोशन मध्ये बघतायत पंच. हरीश बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की भरपूर पुढे येऊन हा षटकार ठोकला होता हरीशने. हॅट्रिकवर आल्या षटकारांच्या 1000 रुपयाचा पारितोषिक आहे निखिल सोनावणे यांच्या माध्यमातून. धावसंख्या 40. ओ हो 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 हो. कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ. अतिशय चांगला चेंडू टाकला होता, मात्र हरीश याच्या बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. हरीश शेवटपर्यंत बघत राहिला होता की हा चेंडू का बॅटवर आला नाहीये. हलकासा स्विंग आणि टर्न पाहायला मिळाला आणि खालच्या बाजूला चेंडू राहिला होता, म्हणून बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 40 धावा परफेक्टली बनलेल्या आहेत. म्हणजे येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ आहे. 15 + 15 धावा येतील का.
दोन अनुभवी खेळाडू खेळपट्टीवर पंकज भुईर आणि हरेश केनेला पाहतोय. प्रियांशी धाबा प्रोप्रायटर हरेश केने. जर कोणाला दुपारचा भोजन किंवा चायनीज फूड जर पाहिजे असेल तर हरीश केने यांना संपर्क साधा तुम्ही. जस्ट गोरसाई गावामध्ये जी एंट्री होते तिथेच त्यांचा धाबा आहे. यज्ञेश आला षटक क्रमांक 4 स्लॉग टाकण्यासाठी. यानंतर होणारा सामना न्यू एकविरा पिंपलनेर आणि या मॅचचा विजेता संघ. यज्ञेश पहिला चेंडू आहे आणि पहिला चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर झाले नाहीये. झेल सुटली जाते. भावेश तिथे पोहोचला होता मात्र कॉलिंग झालं नव्हतं आणि टक्कर वाचण्याकरिता हा झेल ड्रॉप झाला होता. टक्कर झाली असती म्हणून भावेशने नक्कीच थोडंसं लांबून झेलला पकडण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 41 धावा. स्ट्राईक दिली आहे पंकजने. 2 धावा देखील घेऊ शकले असते मात्र हरीशच्या बॅटवर परफेक्टली चेंडू येत आहेत. मग पहा हरीश केने आज थांबणार नाहीये. तिसरा षटकार आतापर्यंत हरीश केनेच्या बॅटमधून. आक्रमण केला जात आहे टीम पिंपलगड संघावर. धावसंख्या 47 धावा पिंपलगावर 47. जबरदस्त खेळ पाहायला मिळते. यस पंचांच्या समोर गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर आला होता. वॉर्निंग देण्यात आलेली आहे पंचांच्या माध्यमातून. आतिश पाटील पंच मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टू मात्र शतरक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. आता हरेशला परतीचा प्रवास करावा लागेल. मॅचचा चेंडू देखील मैदानामध्ये आलाय. फुल टच चेंडू फायदा घेता आला नाहीये. नक्कीच आपल्या संघासाठी भरपूर चांगला काम करून मैदानाच्या बाहेर पडलेला आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या आपल्या संघासाठी हरेशने. टाळ्यांचा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल डगआउट मधून. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे. मयूर गेलाय. मयूर केने. मयूर साठी देखील पारितोषिक आता अनाउन्समेंट होत आहे. 1000 रुपये निखिल सोनावणे याच्या माध्यमातून. जयेश भुईर यांचे 1000. निखिल धावसंख्या स्थिर आहे 47 आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपण एक ब्रेक घेऊ. त्या ब्रेकमध्ये पाहुण्यांचा शुभागमन होणार आहे. ओहो चांगला चेंडू पाहायला मिळते. प्लम एलबी इथे पाहायला मिळते आणि मयूर गेल्या पावली वापस डगआउटमध्ये परतीचा प्रवास करतोय. विकेट बॅक टू बॅक दुसरा झटका गोरसे टीम संघाला. मॅच मध्ये कमबॅक करताना टीम पिंपलगड बादशाह पिंपलगड संघाला आपण पाहतोय. सन ऑफ लाखिवली प्रथमेश पाटील वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स मूवीज लाईट टेलिकास्ट मध्ये या भरपूर मोठा नाव आहे त्यांचं. प्रथमेश मोस्ट वेलकम. नवीन फलंदाज तेजस मात्रे. तेजा फेमस तेजा मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू किती बाकी आहेत? 2 चेंडू आणि हॅट्रिक वर आला यज्ञेश. विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल का? एक चांगल्या संघासमोर एक हॅट्रिक येतोय का पाहूया आपण. बादशाह 11 पिंपलगड संघाचा यज्ञेश हॅट्रिक ऑन. लेफ्ट आर्म फलंदाज आहे पाहूया. मजबूत काटिके बल्लेबाज आहे. गाव देखील त्याच बाजूला आहे. फुलटा चेंडू मात्र बॅट वर व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच रीव होता सर बॅटिंग करणाऱ्या संघाला. पंचांना बघायचंय. यस पंचांनी घेतले. हा आमचे तिसरे पंच नक्कीच देविदास पाटील चेक करत आहेत कारण की घोडसे टीम संघाचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. हा पंचांनी घेतलेला आहे.
जबरदस्त गोलंदाजी यज्ञेशची पाहायला मिळते. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे. प्रिन्स मूवीज दूध का दूध पानी का पानी गर्दन आपण पाहत आहे. इट्स अ बीमर, नोबल आहे. इथे आता फ्रीड असेल. आता धावा झालेला आहे धाव फलकावर 49 धावा धाव फलकावर. फ्रीड असेल आता. यज्ञेश आता हॅट्रिक पूर्ण करू शकत नाहीये. खूप चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली आहे. फ्रीटवर फक्त एकच धाव आले आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत गोडसई ए टीम संघाच्या आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. षटकार खाल्यानंतर भरपूर चांगला कमबॅक झाला होता. त्यानंतर एक बीमर चेंडू टाकला. त्यानंतर देखील कमबॅक पाहायला मिळत आहे यज्ञेशच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म फलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा तेजस म्हात्रे. यज्ञेशची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या डावातील. फुलटा चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक आहे तिथे आणि ते फलंदाज बाद होते. शेवटच्या चेंडूवर आलेला आहे विकेट आणि अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त होत आहे गोडसे टीम संघाचा. गोडसे टीम संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच 50-51 धावांचं एक चांगला आव्हान टीम संघाच्या अगेन्स्ट ठेवण्यात आलेला आहे बादशाह 11 पिंपळगड संघाच्या समोर. लगेचच शतरक्षक लावून घ्यायचं गोडसे टीम संघाने, कारण की या मॅचचा विजेता संघ आणि पिंपलनेर टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 18 धावा बनवल्या होत्या केतन केनेने आणि त्यानंतर 18 धावा आल्या होत्या हरेश याच्या माध्यमातून आणि त्यानंतर 4 धावा पवनने बनवल्या होत्या. मात्र गोलंदाजीचा जर आपण बघितला भावेश ज्युनियरने 13 धावा खर्च करून एक विकेट घेतला होता. भावेश सिनियरने धावा खर्च केले होते 13. कपिलने 14 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचबरोबर यज्ञेशने 10 धावा देऊन 3 विकेट घेतले. म्हणजे टोटल धावा 50 झाल्या. 51 धावांचं आव्हान आहे. एक चांगला आव्हान आहे आणि या धावा इथे बनवू शकतात, कारण की हा मैदानच असा आहे की इथे चेसिंगला हा क्रीडांगण ओळखला जातोय. तर पाहूया कोणत्या प्रकारे धावा बनवल्या जातील. मात्र मी थांबतो. तुम्ही पाहत राहा उपसरपंच चषक 2025 पुढील आवाज. नक्कीच आवाज देण्या अगोदर इथे उपस्थिती होत आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहे. सन्माननीय पाहुणे आपण पाहते सन्माननीय निलेशजी गुरव साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष भाजपा भिवंडी, माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड सन्माननीय निलेश गुरव साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला आपण आला साहेब. सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खास करून सन्माननीय वैभव पाटील त्याचबरोबर सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर सन्माननीय प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारी निलेशजी गुरु साहेब यांना या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहे. अगदी आमच्या या पंचकृषीतील एक महान मोठी हस्ती आहे निलेशजी गुरु साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावर पाहत आहेत. आपण इथे साहेब जुडलेत त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आपण आलात. आज फारसा वेळ कमी देखील आहे कारण की प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि साहेब तुम्हाला आम्ही आशीर्वाद देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून की आपण जास्तीत जास्त मताने विजय व्हावा आणि आपल्या या क्षेत्राचा आणि या परिचयाचा आपण नाव उंच करावा हीच अपेक्षा आहे. तर 51 धावा आणि आता कॉम बॉक्स मध्ये यवतमाळचा गोड आवाज सुनील पवार यांचा आवाज ऐकायला मिळेल. बॅटर चला आपण मैदानाच्या आतमध्ये अजिबात वेळ घेऊ नका आपण. सो रिक्वेस्ट सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय निलेश गुरु साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावर पाहत आहेत. माजी सरपंच गुरसई गावचे मुरलीधर केने साहेब यांच्या सोबत आपण पाहत आहेत. हे आपण पाहू शकता व्यासपीठावर साहेबांना थोडीशी चर्चा करताना या स्पर्धेविषयी.
मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचं नक्कीच स्वागत आणि सन्मानाची देखील तयारी होत आहे। सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता पाहुणे आपण पाहतात या मुख्य व्यासपीठावर। मित्रांनो, काल साहेबांनी शब्द दिला आणि आज साहेब उपस्थित राहिले, हे फार मोठे आहे, असं कमी पाहायला मिळत आहे। कारण की साहेबांचं नेहमी सावंदे गावावर आणि सावंदे स्पोर्ट टीम संघावर देखील भरपूर चांगला प्रेम राहिलेला आहे आणि हा प्रेम तुम्हाला पाहायला मिळतो व्यासपीठावर। सन्माननीय निलेश गुरुसाहेब, अध्यक्ष भाजपा भिवंडी आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड हे मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। तसेच आमचे पाहुणे जे उपस्थित आहेत गिरीजी पाटील साहेब, आपण देखील बसून घ्यायचं व्यासपीठावर। कालपासून या स्पर्धेमध्ये ते सहभाग झालेले आहेत। गिरीश पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भावेन पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमच्या वहिनी सोनी सचिन वागचौरे ज्या उपसरपंच आहेत सावंदे ग्रामपंचायती, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे, प्रथम क्रमांक, द्वितीय पारितोषिक। त्याचबरोबर वैभव भाऊ पाटील यांचा विशेष आभार, नेहमी त्यांचं विशेष सहकार्य असतो आम्हाला। आणि आज या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतायत निलेजी गुरुसाहेब देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर मुरलीधर केने साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक गोडसे गावचे बाबूरावजी केने काका उपस्थित आहेत। त्याचबरोबर विश्वास पाटील साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर। पंचांच्या दुनियामध्ये एक मोठं नाव, एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि तितकेच मोठे पंच। एक मिनिट फक्त मॅच आपण थांबवायचे, आपण स्वागत आणि सन्मान नक्कीच आपण करणार आहोत। यस, मॅच सुरू ठेवा आपण। तर मित्रांनो, वेळ झालेला आहे। मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाचे की आपण सर्वांनी व्यासपीठावर जायचं आहे। एक मेगा सत्कार साहेबांना आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी इथून शुभेच्छा देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम, त्याचबरोबर ग्रामपंचायत सावंदे यांच्या माध्यमातून शुभेच्छा देणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती सध्या कामामध्ये व्यस्त असतो, मात्र एक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित देखील दाखवणं फार महत्त्वाचं असतं। असं म्हटलं की माणुसकी जपली पाहिजे आणि साहेबांना जसं निमंत्रण पोहोचलं तसं साहेबांनी होकार दिलं की आम्ही तुमच्या मेगा फायनलच्या दिवशी तुमच्यामध्ये उपस्थित राहू आणि आज साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळते। सत्कार सन्मानाची इथे तयारी देखील सध्या सुरू आहे व्यासपीठावर। जसं आम्हाला ग्रीन सिग्नल येईल आम्ही लगेचच स्वागत आणि सन्मान साहेबांचं करणार आहोत। 51 धावांचं लक्ष्य इथं आहे बादशाह 11 पिंपलगड संघासमोर आणि सुरुवात केली आहे गोलंदाज मयूर केनेने, वन ऑफ द बिग प्लेयर मयूर केने। ओरपी चेंडू बॅटच्या रडार मध्ये, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, मॅक्सिमम 6। एक चांगली सुरुवात पिंपलगड संघाची पाहायला मिळते। लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, ओरपी चेंडू होता पुरेपूर बॅटच्या रडार मध्ये घेऊन चेंडूला पाठवून दिलाय। ठीक व्यासपीठाच्या समोर हा चेंडू आला होता। षटकाराने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 7 धावा, 7। एक चांगली सुरुवात बादशाह 11 पिंपलगड संघाची पाहतोय आपण। पुढचा चेंडू मयूर कमबॅक करेल का, विकेट घेईल का, फलंदाज राहुल याला थांबवेल का? पुन्हा एकदा ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये, शतरक्षक वेगाने आला, मिड विकेट वरून एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय, एकच धाव समाधान म्हटलं जात आहे। आज मात्र विकेट किपिंग मध्ये हरीश आपल्याला पाहायला मिळत नाहीये। गोडसे टीम संघाचे एक उत्कृष्ट विकेट किपर बॅट्समन आहे हरीश केने, सध्या फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहे। एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा। अर्जुन खेळतोय 1 वर आणि राहुल खेळतोय 7 धावांवर। 8 धावांची भागीदारी पाहायला मिळत आहे पहिल्या विकेटसाठी। चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते बादशाह 11 पिंपलगड संघाच्या माध्यमातून। प्रिन्स मूवीज, दुनिया का बडा नाम, किंग ऑफ लाईट टेलिकास्ट, अतिशय जबरदस्त क्लीन अँड नीट पिक्चर दाखवताना या स्पर्धेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा चांगला चेंडू, लोअर फुलटू चेंडू, फायदा घेता आला नाही, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, ओव्हर थ्रो झाला होता, मात्र पहा
कुठेतरी आता गोडसे टीम संघाला आता चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण की या धावा भरपूर डोकेदुखी ठरू शकतात. धावा झालेल्या आहेत 10 धावा धावफलकावर. 10 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम बादशाह 11 पिंपलगढ़. दहा धावा धावफलकावर. वेलकम टायगर. गोडसेचा टायगर देखील पोहोचला गेलाय संघाला सपोर्ट करण्यासाठी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मयूर, विकेटची फार अपेक्षा आहे टीमला. विकेट मिळेल का? फलंदाजीसाठी आपण पाहतोय सज्ज होते फलंदाज अर्जुन. अर्जुनला शेवटपर्यंत थांबावं लागेल. चांगले स्ट्रोक आहेत अर्जुन याच्याकडे. मात्र गोलंदाज तितकाच अनुभवी गोलंदाज आहे मयूर केने. मात्र त्याच्या अगेन्स्ट एक षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्याचा जोरदार अपील झाला होता. इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचाने की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लेग बायचा इशारा. एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. ती फार महत्वाची होती धाव. ती म्हणजे पिंपलगड संघाला ती धाव मिळाली आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 11 धावा. 11 रन बन चुके अब तक. 51 रनों का पीछा करती हुई टीम पिंपलगढ़. यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि पिंपलनेर. गुरसई टीम प्रयत्न करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटची अपेक्षा करतोय तर मयूर केनेच्या माध्यमातून. विकेट टेकर गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि आता धावा वेगाने वाढत आहेत. त्या म्हणजेच 17 धावा. 17 खतरा बनता हुआ अब गोडसे टीम के लिए पिंपलगढ़. बेहतरीन स्ट्रोक, बैट और गेंद काफी खूबसूरत स्वीट वॉइस आहे ती वापर. षटकार, दुसरा षटकार आलेला आहे पिंपलगड संघाच्या माध्यमातून. धावा झालेला आहे धावफलकावर फक्त आणि फक्त आपण मध्ये 17. एक चांगली सुरुवात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. टीम मीटिंग नकोय. चर्चा कमी करा. खर्च ऑलरेडी भरपूर झाले या स्पर्धेला. कालपासून अगदी मानकोलकरांनी आयोजकांना बिझी ठेवला होता. काल दिवसभरामध्ये 28 षटकार ठोकले होते मानकोली टीम संघाने. नक्कीच आपण मी सावंदी स्पोर्ट्स सावंदी टीम संघाला विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे, कारण की साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी देखील जायचं आहे. तर टीम सावंदी स्पोर्ट्स सावंदी आपण सर्वांनी समोर या. मित्रांनो, येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण ग्रामपंचायत सावंदी आणि सावंदी स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण साहेबांना शुभेच्छा देऊया की आपण ही निवडणूक जिंकावी आणि आमच्या या परिसरातील सर्व कामं आपण करावी ही अपेक्षा आम्ही सावंदेकर करत आहोत साहेबांच्या माध्यमातून. तर स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. मॅच थांबवायचे फक्त 1 मिनिटाकरता. सन्माननीय निलेश गुरव साहेब, अध्यक्ष भाजपा भिवंडी यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. मी वैभव पाटील, मयूर पाटील, निश पाटील, सतीश वागचौरे आणि संपूर्ण विश्वास पाटील आपण सर्वांनी समोर या. आपण सर्वांनी हा मेगा सत्कार आपल्या शुभास्ते करायचा आहे. आपण या पाहतोय VIP डाईजवर सन्माननीय वैभव पाटील या स्पर्धेचे आयोजक अभिदादा यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर मुरलीधर केने साहेब आणि त्याचबरोबर विश्वास पाटील यांना पाहतायत आपण. सतीश वागचौरे, निश पाटील आणि वैभव पाटील साहेब, त्याचबरोबर विशाल पांडे हे देखील सत्कारामध्ये जोडलेले आहेत. या सर्वांच्या शुभास्ते मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येणाऱ्या निवडणुकीसाठी साहेबांना आपण देऊया शुभेच्छा. साहेब, तुम्ही असंच कार्य करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि पुढील येणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब, आपण वेळ काढून इथे आपण आलात, थँक्यू सो मच. असंच आपलं प्रेम असू द्या सावंदी स्पोर्ट्स सावंदी आणि त्याचबरोबर सावंदी ग्रामपंचायतीवर. आणि आता मॅच सुरू करायची आहे. साहेबांनी आदेश दिलेले आहे की सामना पण सुरू करा. धावा झालेल्या आहे धावफलकावर 17 धावा. टीम मीटिंग भरपूर मोठी झाली आहे मैदानामध्ये, कारण की खतरे की घंटी बसती भी गोडसे टीम के लिए. मयूर एक चांगला गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट 17 धावा येणं म्हणजे फार मोठी एक सुरुवात म्हणू शकतो आपण पिंपलगड संघाचे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज तेजस म्हात्रे आले षटक क्रमांक 2 घेऊन. लेफ्ट आर्म गोलंदाज अजून एक आहे गोडसे टीम संघाचा आणि समोर देखील तगडा फलंदाज आहे अर्जुन. अर्जुनचा हा स्ट्रोक आहे. अर्जुनचा आज प्रॉपर बॅट आणि चेंडूचा मिलाप बरोबर होत नाहीये.
सिंगल धाव काढून स्ट्राईक लोटीत केली जाते. मित्रांनो आमची रजा घेत आहेत. येणाऱ्या निवडणुकीसाठी सावंदेकरांनी साहेबांना दिलेल्या आहे शुभेच्छा. साहेब आपला आशीर्वाद असाच असू दे आमच्यावर. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला नक्कीच आमच्या मोठ्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आमंत्रित करू. आपण तेव्हा देखील उपस्थित राहा, कारण की येणाऱ्या बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा इथे पार पडणार आहे. त्यावेळेस देखील तुम्हाला निमंत्रण कार्ड दिला जाईल. आपण तेव्हा देखील या. थँक्यू सो मच अँड बॅक टू क्रिकेट. तेजस मात्रे करेल का काही चमत्कार आपल्या गोलंदाजीमध्ये? या पार्टनरशिपला भागीदारीला थांबवेल का इथे? पुढचा चेंडू बॅटर सज्ज आहे. हार्ड हिटर राहुल सज्ज होत आहे. तेजस ओरपीच चेंडू फाटच्या रडार मध्ये कॉर्नरच्या वरतून जाणारा हा येतोय षटकार. व्हाट अ स्ट्रोक. मॅच गरम केली आहे. राहुल ऑन फायर. 3 षटकार आतापर्यंत राहुलच्या बॅटमधून. तगडे स्ट्रोक पाहू शकता आपण. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. ऑफ स्टिकचा हा चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि काऊ कॉर्नरच्या वरतून जाणारा हा षटकार पाहायला मिळाला. सुरुवात केली तेजस मात्रेच्या अगेन्स्ट देखील राहुलने. धावा झाल्या 24 धावा धाव फलकावर. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम पिंपलगड पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व गाजत आहे पिंपलगड संघाचा. एखादा विकेट मॅच गरम होऊ शकतो गोडसे टीम संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू खोदून काढल्या चेंडूला एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटचा विकेट. मात्र पहा गोडसेची फिल्डिंग. आता थोडंसं निराश झालंय आरेश केने देखील, कारण की फिल्डिंग देखील चांगली होत नाहीये. प्रतिसाद मिळत नाहीये संघाचा. कॉम्बिनेशन होत नाहीये टीम मध्ये. जेव्हा नौका संघ असतो ना तेव्हा सर्वचे सर्वच कॅप्टन असतात मॅच मध्ये. जसं आपण मागच्या 3 वर्षापासून बघत आले गोडसे टीम संघामध्ये आणि त्याचबरोबर सावंदे संघामध्ये. मग सर्वच कॅप्टनशिप करत असतात मॅच मध्ये. आता इथे देखील तोच खेळ पाहायला मिळतोय सध्या. तेजस मात्रे प्रयत्न करतोय. रनआउटचा विकेट चालून आला होता. विकेटच मॅच गरम करू शकतो गोडसे टीम संघासाठी, कारण की ही भागीदारी कुठेतरी डोकेदुखी ठरली सध्या तरी गोडसे टीम संघाला. चांगला खेळत आहेत राहुल आणि त्याचबरोबर अर्जुन आहे सिंगल डबलच्या प्रयत्नामध्ये. आणि राहुल दिन में तारे दिखाते हुए गेंदबाजों को. 3 षटकार 3 ब्लास्ट आतापर्यंत राहुलच्या बॅटमधून. तेजस पुन्हा एकदा ओव्हर स्पीड चेंडू होता. बीट झाला होता. पुन्हा बीट झाला होता. विकेट किपर मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जवळ 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. जय केने खूप चांगली फिल्डिंग केली. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सोपं नाहीये मागच्या बाजूला शतरक्षण करणं जेव्हा थर्डमॅन आणि फाईन लेग आपण असतो. तेजस अजून एक चांगला चेंडू. बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाली होती गोलंदाजाकडून. आता पहा जिथे एक धाव आली होती दुसरं धाव देणं काय महत्वाचं होतं का हा प्रश्न निर्माण होत आहे. 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना राहुल आणि अर्जुन. आणि आता पाणी मैदानामध्ये नक्कीच जाईल, कारण की फलंदाज थकला गेलाय. अर्जुन आणि राहुल. धावा झालेला आहे धाव फलकावर 28 धावा 28. एका चेंडूचा खेळ बाकी आहे ना. पाणी घेऊ शकता आपण. पंच इमर्जन्सी असेल तर जाऊ द्या पाणी मैदानामध्ये. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाते. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनल डे आणि प्रयत्न सुरू झालेले आहेत मैदानामध्ये बादशाह 11 पिंपलगड संघाच्या माध्यमातून. पंकज भुईर टीम मीटिंग मध्ये पाहायला मिळते. हरेश वेलकम. योगेश केने आज अनफिट आहेत, टीम मध्ये नाही आहेत, मात्र आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोडसे खेळते तर प्रेक्षक येणारच आणि गावातील तर भरपूर प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. मात्र एक अडचण आहे की विकेट आलेलं नाही आहे. पाणी नव्हे तर मॅसेज गेल्या मैदानाच्या आतमध्ये की इथून जास्त नाही आहे.
धावा आपल्याला प्रत्येकी चेंडू बनवायचे आहेत, हा मेसेज देण्यात आलेला आहे. इक्वेशन जर बघितलं तर आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत की धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच 13 चेंडूमध्ये 23 धावा. समीकरण सोपं आहे. तेजस मात्रे शेवटचा चेंडू आहे, विकेट मिळेल का? थोडंसं रनअप, दबाव दबाव पाहायला मिळते गोलंदाजावर देखील. 5 चेंडू 11 धावा आल्यात ऑलरेडी. 28 धावा धावफलकावर. लिप्टाम ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे. उलटा चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव पूर्ण झालाय. एक धाव देखील भरपूर महत्वाची आहे, ती येत आहे पिंपळगड संघासाठी. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात लवकरच सुरू करावी हीच विनंती गोडसे टीम संघाच्या माध्यमातून. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचं मेगा फायनल डे, सुपर डे. कोण जिंकणार ठीक तुम्हाला 5 वाजता माहिती मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण क्रेडिट जो आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाला जातोय, कारण की त्यांनी एक चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. स्वतः आयोजक आहेत म्हणून ते या स्पर्धेमध्ये सहभाग नाही आहेत. ते खेळू शकले असते, मात्र त्यांचं म्हणणं आहे की आपली स्पर्धा आहे, चला वेळ फार कमी आहे, थोडं शतरक्षण लावून घ्यायचे आपण. आतापर्यंत 9 मिनिटं खर्च झालेली आहेत, वेल सेट केलेला आहे, मात्र वेळेनुसार तुम्ही देखील मॅच फिनिश करायची आहे. सर्वात अनुभव गोलंदाज पंकज आलाय गोलंदाजीमध्ये. पंकजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इक्वेशन सोपा आहे, मात्र घोडसे टीम शेवटपर्यंत हार मारणारी टीम नाही आहे. पाहूया प्रयत्न करतायत गोलंदाज पंकज काय करतोय. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे टीम पिंपळगड संघाला. या षटकामध्ये सर्व काही लिहून जाईल पुढच्या षटकापर्यंत. पहिला चेंडू टाकला गेलाय, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय, पंच वलतायत आमच्याकडे, वाईटचा इशारा येतोय. मॅच गरम केली आहे गोलंदाज पंकजने. एक धाव आली आहे, धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 21 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. युट्यूबशी भरपूर प्रेक्षक जोडलेला आहे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालपासून ही स्पर्धा 45,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून बघितले. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय, मात्र खूप चांगली फिल्डिंग आहे. एक धाव पूर्ण झालाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता पूर्णपणे 4 झाली आहे टीम घोडसई ए टीम. मॅच मध्ये अजूनही भरपूर काही आहे, डाव पेच आखू शकते इथे घोडसई टीम. मात्र मी इथून एकच म्हणेल, जर हे 2 शेवटपर्यंत राहिले तर मॅच घेऊन जातील. एकाला आउट करणं फार महत्वाचं आहे, खास करून राहुल याने 3 षटकार लगवलेत आतापर्यंत. टाळ्यांचा आवाज प्रत्येक शतरक्षणाच्या मागे पाहायला मिळतोय. पंकज भोईर सर्व जिम्मेदारी आपल्या कांद्यावर घेताना तिसऱ्या षटकाची आपण पाहतोय. थोडंसं शतरक्षण हलवलं जात आहे. 11 मिनिटं झालेली आहेत. पंकज प्लीज, एज फॉर टाइम कन्सर्न वेल फार कमी आपल्याकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज पुन्हा एकदा. एक अनुभवी गोलंदाज आहे घोडसई टीम संघाचा. व्हेरिएशन भरपूर आहे गोलंदाजाकडे, अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. व्हीआयपी डायझन कडून ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू मैदानामध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर जाण्यासारखा टाकला होता गोलंदाजाने. जेव्हा गोलंदाज फलंदाजाचा फेवरेट चेंडू टाकतो त्याच्यावर मग फलंदाजाला थोडासा विचार करावा लागतो आणि विचारात चेंडू डॉट होत असतात. समीकरण आता 10 चेंडू आणि धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पंकज भोईर. उलटा चेंडू, जोरदार अपील झाली होती आणि आता रनआउटची बाल बाल बचे वापर. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांनी देखील नक्कीच विचार करावा लागला असता. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. असाच मॅच एक फसला होता मागच्या मॅच मध्ये, शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. डुंगे संघाला असं वाटलं होतं की सहजरित्या हा सामना आम्ही जिंकू शकतो. 19 धावांची आवश्यकता होती 12 चेंडू मध्ये, मात्र शेवटच्या मोमेंटला खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, शांतता ठेवलाय फलंदाज राहुल आणि अर्जुनला. मोठे फटके येणं बंद झाल्यात.
पंकज फिरकीचा जादूगर आहे, मात्र जास्तच टर्न झालाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चेंडू अगदी लेग ब्रेक पाहायला मिळाला. हरीश देखील नक्कीच स्मित ते देताना की चेंडू भरपूर बाहेर निघाला होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू टर्न झाला होता. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. 2 वाईट 2 एक्स्ट्रा या षटकामध्ये. यावेळी सल एक्स्ट्रा मोडवण्याचा प्रयत्न. अजून एक वाईट, अजून एक एक्स्ट्रा धाव. 3 वाईट आलेत आतापर्यंत पंकजच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 34 धावा धावफलकावर. 17 धावांची आवश्यकता आहे. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकाचे. एखादा मोठा फटका आला नाही तर दबाव वाढू शकतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर, तो म्हणजेच आपण पाहतोय राहुल. 3 षटकार आतापर्यंत आलेत राहुलच्या बॅटमधून. चौथा येईल का आपल्या संघासाठी? फुल टॉस, फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू चालला मिड विकेटच्या वरतून येतोय. षटकाराने आगाज केलेला आहे टीम पिंपलगड संघाने की हम भी किसी से कम नहीं है. धावसंख्या आता वेगाने वाढते, ती म्हणजे धावफलकावर 40 धावा. 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा आहे टीम घोडसे टीम संघासाठी. डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये 11चं इक्वेशन राहील आणि जर मोठा फटका आला तर मग काम 25 होऊ शकतं टीम बादशाह 11 पिंपलगड संघासाठी. महत्वाचा चेंडू पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे राहुल. अजून एक मोठा धमाका करायचा. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये. शॉर्ट फाईन एकदा क्षेत्ररक्षक पोहोचला गेले चेंडू मागे. 1 धाव पूर्ण केली जात आहे. 6 आणि 10 असा इक्वेशन आता राहिलेला आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एक्केचाळीस धावा. 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. पंकज लेफ्ट आर्म फलंदाज सज्ज होत आहे. मोठा फटका केलाय आणि चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. ओ माय गॉड, खूप चांगला प्रयत्न. पूर्णपणे आपल्याला झोकून दिला. आता रनआउटची संधी आहे आणि बॅटर इथे झाले आहे रनआउट. तर अशा प्रकारे 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 42 धावा. आता धावांची जी आवश्यकता आहे म्हणजे 9. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लगेचच पुन्हा पाणी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच धाव घेणं कदाचित महाग पडलं तिथं आणि रनआउट झाला होता फलंदाज अर्जुन. 7 चेंडू खेळला होता अर्जुनाने. आपल्या संघासाठी धावा बनवल्या होत्या फक्त आणि फक्त 6 धावा. काहीतरी आता मेसेज पोहोचला गेला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावला जात आहे. पाणी जो घेऊन गेले त्याने लगेच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. आमच्याकडे वेळ फार कमी राहिली आहे मित्रा, कारण की आम्हाला अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. फायनल देखील आजच खेळवायची आहे. विदेश गेला नवीन फलंदाज अर्जुन. आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता देखील पाहायला मिळते डगआउटमध्ये. नवीन फलंदाज गेला विदेश आणि स्ट्रायकिंगला आता स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच राहुल. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. राहुलने घोडसे टीम ए संघाच्या नाकामध्ये दम करून ठेवले असंच म्हणू शकता आपण. जोपर्यंत खेळपट्टीवर राहुल आहे तोपर्यंत खतरे की घंटी घोडसे ए टीम संघासाठी. आता गोलंदाजीसाठी साहिल ठाकरे. षटक क्रमांक 4 महत्वाचा षटक आहे. एक युवा यंगस्टार गोलंदाज घोडसे टीम संघाचा. साहिल पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण लावला जात आहे. हरीश आपण पाहतोय केनेला स्लायमिडॉनला फील्ड पोझिशन मध्ये प्रेशर वाढवण्याकरिता फलंदाजाचा
मात्र आपल्या लय मध्ये बॅटिंग करताना राहुल 6 गेंदे 9 रन. रंगनाथ ठाकरे आणि बालकृष्ण ठाकरे यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे जर साहिलने हा सामना जिंकला तर. पाहूया साहिल वर्सेस पिंपलगर. वालकू ठाकरे यांचे 2,000. साहिल पहिला चेंडू आणि ब्लास्ट. ओ माय गॉड, भरपूर दूर येतोय षटकार. 5वा षटकार निघाला राहुलच्या बॅटमधून. वन मॅन आर्मी. राहुल ऑन फायर नाव. वन ऑफ द बिग प्लेअर इन पिंपलगर. मी अगोदरच सांगितलं होतं, जेव्हा सलामीला आला होता तेव्हाच सांगितलं होतं की हा खेळाडू शेवटपर्यंत राहिला की हा मॅच घेऊन जाईल. आता जर षटकार मारून मॅच फिनिश केली तर जयदीप पाटील यांच्याकडून 2,000 रुपये राहुलला. 5 आल्या 6वा येईल का? काय बॅटिंग पाहायला मिळतोय. राहुलने मूड बनवला या मॅच मध्ये. क्लास फलंदाजी आपल्या संघाला दाखवत असताना असं वाटत होतं की एकाएक गोडसे या मॅच मध्ये कमबॅक होत्या. मात्र ते म्हणतात ना की बॉर्डर जेव्हा घुसखोरी होते तेव्हा तिथे थांबवलं जाते, तसं तिथे गोडसे टीम संघाला थांबवला गेलाय पिंपलगर संघाच्या माध्यमातून. साहिल ठाकरे 3 धावा वाचवायच्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही हार मानली नाहीये गोडसे टीम संघाने. इथून कमबॅक होऊ शकतो. विकेट, फक्त विकेट पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. 1 धाव झालीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. थ्रो चांगला आहे त्या पंकज होता तिथे. आता इथून 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 4 गेंदे 2 रन. 2 रन 4 गेंदे. काही नवीन, काही इतिहास पाहायला मिळेल या मॅच मध्ये. काही रेकॉर्ड बनेल गोडसे टीम संघासाठी. करून दाखवेल का साहिल? एक कमी वयाचा खेळाडू, समोर दिग्गज फलंदाज आहेत. आता स्ट्रायकिंगवर विदेश आहे. एकही चेंडू खेळलेला नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेटने. लेग ब्रेक आणि हुक केला चेंडूला आणि मॅच फिनिश केली आहे फलंदाज विदेशने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. बादशाह 11 पिंपलगर. हार्ड लक टफ लक. गोडसे ए खूप चांगला क्रिकेट राहिला. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता. मात्र वन मॅन आर्मी इथे हा खेळ पाहायला मिळाला. खास करून पिंपलगर संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच नाव चर्चेच्या घडीमध्ये आलेला आहे, तो म्हणजेच राहुल इज अ मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला राहुल. आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे करतोय. मी विनंती करतोय वैभव पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय मुरलीधर बाबूराव केने साहेबांचा आपण सन्मान करावा. माजी सरपंच गोडसेही उपस्थित आहेत. त्यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. सिव्हिल इंजिनियर आणि त्याचबरोबर माजी सरपंच गोडसेही मुरलीधर बाबूराव केने साहेबांचा मानस सन्मान इथे होत आहे या व्यासपीठावर वैभव पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर माजी सरपंच गोडसेही मुरलीधर केने साहेबांचे प्रिताश्री इथे उपस्थित आहेत. बाबूराव केने साहेबांचं इथे सन्मान होत आहे. मी विनंती करतोय वैभव पाटील भाऊंना की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान करावा. ज्येष्ठ आहेत आणि सर्व म्हणजे श्रेष्ठ आहेत गावासाठी. मित्रांनो, गावामध्ये जेव्हा वरिष्ठ असतात तेव्हा गाव सुरक्षित असतो. त्याने अनेक पावसाळे बघितलेले आहेत. आज वय जरी त्यांची 70+ आहे, मात्र त्यांचे क्रिकेटवर असलेला प्रेम तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. तर मी आवाज देतो पुन्हा एकदा, राहुल आपण व्यासपीठावर यायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरले राहुल आणि मी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याकरिता आमच्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे. मुरलीधर केने साहेब आपण थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. राहुल प्लीज आपण व्यासपीठावर या. आणि सुनील पवार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये फक्त टॉस करून घ्यायचं आहे. नक्कीच इथे मॅन ऑफ द मॅच राहुलला दिली जात आहे. खऱ्या अर्थाने राहुलच या मॅचचा हकदार आहे.
होता, कारण की त्याने षटकारांची आतिषबाजी केली होती. 5 षटकार ठोकले होते. आणि टॉससाठी आमचे पवार, सुनील पवार पोहोचत टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचा. आपण न्यू एकविरा पिंपलनेरचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर मी आवाज देईल टीमचे कॅप्टन बादशाह 11 पिंपलघर टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आणि मी खूप खूप धन्यवाद. नक्कीच विनंती करतो पाहुण्यांना की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. रमेश भोईर, त्याचबरोबर एकच वादा अभिदादा, आपण दोघांनी यायचं टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. ओ टू टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील. तर आमचे प्रमुख लडके मान्यवर पाहते आपण टॉस बॉक्समध्ये येताना त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. क्रिकेटवर अफाट प्रेम करणारे आमचे दादा, यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. खूप मोठी लढत पाहतोय आपण. टेल आलेलं आहे. तर नाणे